राज्यस्तरीय बौद्ध वधूवर पालक परिचय महामेळावा उत्साहात संपन्न. बहुजन संघर्ष सेना व प्राची वधूवर सूचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय बौद्ध वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता हॉटेल गणराज पॅलेस, नमस्कार चौक, हिंगोली रोड, नांदेड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महामेळाव्यामध्ये विविध भागातून विवाहयोग्य वधूवर यांनी आपला सहभाग नोंदवला होता. या महामेळाव्यामध्ये 500 परिचय असलेली वधूवर पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिगंबरराव मोरे व या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्रीमती जनाबाई चिखलीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रफुल्ल सावंत, रमेश गोडबोले व अधिक जणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संघर्ष सेना आणि प्राची बौद्ध वधूवर सूचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मागील 21-22 वर्षापासून नांदेडमध्ये बौद्ध धर्मीयांचा राज्यस्तरीय बौद्ध वधूवर पालक परिचय महामेळावा घेण्यात येतो. यावर्षी या मेळाव्यामध्ये जवळपास महाराष्ट्र राज्याच्या सर्वच जिल्ह्यामधून विवाहयोग्य मुलं यांनी आपला सहभाग नोंदवला. बऱ्याच विवाहयोग्य मुली असतील, त्यांचे आई, नातेवाईक, आईवडील यांच्या अपेक्षा आज या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि जे काही ज्यांच्या कोणाच्या झाल्या नसतील अशांसाठी एक 500 मुली असलेली परिचय पुस्तिकाही या ठिकाणी मान्यवराच्या हस्ते थोड्या वेळापूर्वी प्रकाशित करण्यात आलेली आहे. मेळाव्याला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ आंबेडकरी नेते दिगंबररावजी मोरे यांची उपस्थिती होती, तर उद्घाटक म्हणून आमची माय श्रीमती जनाबाई चिखलीकर या होत्या. ज्येष्ठ आंबेडकरी नेते प्रफुल्ल मामा सावंत, रमेशराव गोडबोले यादी सर्व मान्यवर या मेळाव्याला नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे उपस्थित होते. विशेष या मेळाव्याचं आकर्षण म्हणजे दरवर्षी आपण मेळावा संपल्याच्या नंतर अंतिम टप्प्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला मेळाव्याचा रेशो काढायचा असतो, तर माझा मानस होता की गेल्या वर्षी 20 विवाह आपण जागेवर जुळवले होते, यावर्षी 25 करण्याचा मानस होता, परंतु तेवढा रेशो थोडा कमी गेला. 17-18 कदाचित जुळले असतील, परंतु जुळणीचा रेशो थोडा कमी गेला. म्हणजे सहभागी लोकांची संख्या भरपूर होती, परंतु जुळवणी कमी झाली. त्याच्यामागचं एक द्योतक मला असं वाटतं की विवाहयोग्य मुली आहेत, त्यांच्या थोड्या अपेक्षा भरपूर वाढलेल्या आहेत, त्यामुळे जुळवणीचा रेशो कदाचित कमी झाला असेल असं मला वाटतं.